पुढे जाऊ नकोस. मेले मेले, यांनी मला पाहिलं तर सगळ्याचाच विस्फोट होईल. नाही नाही, काहीतरी करायला पाहिजे. चेटकोबा, काहीतरी मार्ग दाखव, काहीतरी मार्ग दाखव चेटकोबा. पसार झाले, जे कोणी होते ते पसार झालेत. चला आपण पण निघूया, इथे थांबणं लय डेंजरस आहे. शिवा, ते हत्यार पोलिसांना एव्हिडन्स म्हणून कामात येईल. रुमालाने पकड. चला चला पटकन चला. श्रद्धा ये. श्रद्धा घे पाणी पी. घाबरू नकोस, आम्ही आहोत. आई जगदंबा तुझ्या पाठीशी असते म्हणून तुझ्यावरचं संकट टळलं. पण हिच्या बाबतीत जे काय झालं ना ते खूप खूप भयानक आहे. पोलिसात कळवायला हवं. हो कळवलंय मी, येतच असतील ते. हे बघा आले. साहेब बसा ना. नाही नाही, राहू दे राहू दे. हे बघा, आता जे काही घडलंय ते मला सगळं रीतसर सांगा. मी सांगते. खरं तर आम्ही पोलीस स्टेशनलाच यायला निघालो होतो, पण मंदिराजवळ मग ती बॅग वगैरे आम्ही पिच्छा करत होतो ना, तर पुढे गेलो तर ना आणि बघा साहेब, हीच ती तलवार आहे. श्रद्धाला जिथे बांधून ठेवलं होतं ना, तिथे आम्हाला ही तलवार सापडली. सर मी तुम्हाला सांगते, हा सगळा नरबळीचा प्रकार आहे. अहो, श्रद्धाच्या अंगाला तोंडाला सगळीकडे पिंजर लावलं होतं. सर याआधी अनेक लोक गायब झाली आहेत.
आणि त्यांनाही अशाच पद्धतीने बळी दिला असेल याची शंका आहे. हे बघ श्रद्धा, तुला ज्या लोकांनी किडनॅप केलं ती लोक कोण होती, त्यांचा चेहरा पाहिलायस तू? जेव्हा मला किडनॅप केलं ना तेव्हा मला बेशुद्ध केलं होतं. माझ्या डोळ्यांना पट्टी लावली होती, तोंडात कपडा कोंबला होता. आजूबाजूला कोणी काही कळतच नव्हतं. फक्त दगडावर काहीतरी घासल्याचा आवाज येत होता. ते मला नक्कीच मारणार होते. सर, आम्ही वेळेवर पोहोचलो म्हणून श्रद्धा वाचली, पण आम्ही त्यांना नाही पकडू शकलो. साहेब, जाम शातीर माणसं आहेत ते. आम्हाला काही कळायच्या आधीच ना आमच्या डोळ्यात पिंजर टाकल्याने पळून गेले. सापडले असते ना साहेब, एकेकाला असा. मी काय म्हणतो साहेब, आपण जरा परत त्या जागेवर जाऊया का? म्हणजे काय सापडतंय का जरा बघितलं असतं तर. कशासाठी? नाही म्हणजे आम्ही आमची एक टीम पाठवली आहे तिथे. आता बघू त्यांच्या तपासातनं काय गोष्टी पुढे येत आहेत ते. बाकी पुढे काय करायचं ते तुम्ही आमच्यावरती सोपवा. आणि हे बघ श्रद्धा, आता पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भातली रीतसर कंप्लेंट नोंदवायची गरजेचं आहे ते. हा, मी ते करतो. त्या नरबळी देणाऱ्या रॅकेटला आता लवकरात लवकर पकडायला हवं. आता तुम्ही सगळ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही काळजी घ्यायची. पोलीस तुमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहेत हे लक्षात ठेवा. येत आहे लक्षात? दे इथे. नकोय मला पाणी. निघ इथून. निघ म्हटलंय मी. 2 सेकंदाच्या आत जर तू निघाली नाहीस ना तर याच फुटलेल्या काच्या तुला नाचायला लावेन मी. चल निघ. मला एक कळत नाहीये, इतकं सगळं प्लान करून सुद्धा ते तिथे पोहोचतात ते कसं शक्य आहे? मला नाही माहित ते दोघे तिथे कसे पोहोचले, कोणी पोहोचवलं, कोणी मदत केली, कोणी त्यांना पत्ता दिला, मला काहीच माहिती नाहीये. बॉस, वहिनी बॉस खरं बोलतात, एकदम खरं बोलतायत. पण त्या दोघांमुळे ना होत्याचं नव्हतं झालं असतं. असं वाटत होतं ना त्या पायाळ मुलीसोबत त्या दोघांच्याही नरडीचा घोट घ्यावा, पण तसं करता नाही आलं मला. बरं झालं तसं केलं नाहीस तू. त्यांच्यापैकी एक जरी जिवंत राहिला असतं ना तर आपण तुरुंगात गेलो असतो. श्रद्धा, आता तू बिलकुल काळजी करू नको आणि घाबरायचं तर बिलकुल नाही. अगं, एवढ्या मोठ्या संकटातनं तू सुखरूप घरी परत आलीयस हे जास्त महत्वाचं आहे. आणि ज्यांनी कोणी हे सगळं केलंय ना, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी असतो बघ. हो हो श्रद्धा. शक्ती, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय? आपण महादेवाजवळ प्रार्थना करत होतो आणि एका चोराने तुझी ती पर्स पळवली. आपण त्याचा पाठलाग केला आणि काही अंतरावर आपल्याला ती पर्स पडलेली भेटली. त्या पर्स मधली एकही गोष्ट अम्मा, अगदी पैसे सुद्धा चोरीला नव्हते गेले, जसेच्या तसे होते. आणि तुझ्या त्या पर्स मधल्या वस्तूंनीच आपल्याला श्रद्धापर्यंत पोहोचवलं. हे सगळं माझ्या शंभू महादेवाच्या कृपेमुळेच घडलंय. हे सगळं माझ्या शंभू महादेवानेच घडवून आणलंय. आता या सगळ्या गोष्टींना चमत्कार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? होय होय, हा चमत्कारच आहे म्हणा.
शंभू महादेवाने आणि आई जगदंबेने आपल्या श्रद्धाचं रक्षण केलं बघा. चांगल्या माणसांच्या रक्षणासाठी देव कुठच्या ना कुठच्या रूपात मदत करतच असतो, हे आज सिद्ध झालंय. चला आता आपण आत जाऊया. श्रद्धा भुकेली असेल, श्रद्धाला काहीतरी खायला देते मी. चल श्रद्धा. मला एक सांगा, शक्ती आणि शिवा तुमचा पाठलाग तर करत नव्हते ना? हे बघा, तुम्ही नीट आठवा. निघताना काही संशयास्पद वाटत होतं का तुम्हाला? नाही नाही, म्हणजे तसं संशयास्पद काय वाटलं नाही, कारण आम्ही सगळी खबरदारी घेतली होती. एक मिनिट. नाही नाही नाही, तुम्ही बरोबर बोलत. मला आता आठवलं, रस्त्याने तो टेम्पो जात असताना रस्त्यावर एका ठिकाणी थांबला होता. कदाचित हे असू शकतं. अगं म्हणजे नक्कीच त्या मुलीने तुमचा पाठलाग केला. शक्ती शक्ती, काय करू मी हिचा? का का सोडला पण तिला जिवंत? मारून का टाकला नाही? संपवलं का नाही तिला आपण? त्या मुलीला घरात कामाला ठेवल्यापासून ना आपल्या घरात घिरटा घालत असते. आपल्यावर जणू काही पाळतच ठेवत असते ती. मला पण तसंच वाटतंय. सरकार, सरकार, अहो काय झालंय? सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ठीक आहे. ते माझ्या हातून चुकून पडलं, तुटला ग्लास. सरकार, तुम्हाला नाही ना लागला? मला काहीही झालेलं नाहीये. बरं सरकार, एक आनंदाची बातमी आहे. काय? श्रद्धा सापडली सरकार, श्रद्धा सापडली. अरे वा, म्हणजे किती छान बातमी. ती कशी, कुठून, काय, म्हणजे कसं? जवळच्याच गोडाऊन मध्ये. हा, वा वा, कमालच आहे बुवा. बरं सरकार, मी पोलिसांना कळवलंय. पण सरकार, शक्ती जे म्हणत होती ना ते अगदी खरंय. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आपल्या शहरामध्ये नरबळीचा प्रकार खरंच होत आहेत, मला याची खात्री पटली सरकार. त्या नराधमांना लवकरात लवकर शोधायला हवं. एकदा का ते सापडले ना सरकार, तुमच्यावरचे सगळे संशय पुसले जातील बघा. शिवा, ते आपण ना नंतर बघू. आपल्याला श्रद्धा सापडली हे जास्त महत्वाचं आहे ना, हो की नाही? तिचा कोणी बळी घेतला नाही म्हणजे नशीब खूप दांडगे आहे तिचं. आणि खूप कौतुक आहे तुमचं. तुम्ही अगदी दोघांनी जीवाचं रान करून तिला शोधलं आणि ती सापडली. शक्ती पण काय ना, तुमची आता मैत्रिणीही सापडले तुम्हाला, हो की नाही? पण ही सगळी कामं तुम्हालाच करावी लागणार आहेत ना. सो चला कामाला लागा, हो की नाही? करते. अगं डोळ्याला झापडं लावून चालतेस का तू? काय केलंस तू? हे काय मूर्ख कुठली? मॅडम सॉरी, माझं लक्षच नव्हतं. मॅम एक्स्ट्रीमली सॉरी, मला कळलंच नाही. लोणचं घालू का तुझ्या सॉरीच? आम्ही काय करून ठेवलंस तू? या इमारतीचा आज उद्घाटन होता, तिकडेच जायला निघालो होतो आम्ही. आणि मुद्दाम करतेस का?
मुद्दाम करतेस का तू हे सगळं? नाही नाही मॅडम, तिने मुद्दाम नसेल केलं, ते चुकूनच धक्का लागला. तू वकीलपत्र घेतलेस तिचा आणि आजकाल बरी हिंमत होते तुझी माझ्यासमोर बोलायची शिवा. मॅम सॉरी मॅम, तुम्ही शांत व्हा. मी सगळं उचलते, व्यवस्थित सगळं रिपेअर होतंय का बघते मॅम. नाही जमणार तुझ्याने. सगळं गोंधळ घालून ठेवलायस तू. हा बोला मोहिते. काय कसं शक्य? हो भद्र, ज्या बिल्डिंगचं आज उद्घाटन होणार होतं ती बिल्डिंग कोसळली. खूप नुकसान. सरकार काय होते तुम्हाला? मी डॉक्टरकडे घेऊन जातो तुम्हाला. बस आता साईटवर जायचं आपल्याला. शिवा पाण्यान लवकर जा. पाणी नकोय आत्ताच्या आत्ता साईटवर घेऊन चल. पाणी नकोय मला आत्ताच्या. गाडी साईटवर जायचं. गाडी का सरकार, काही कळलं का ती बिल्डिंग कशी पडली? तर मला कसं माहित? तिथे गेल्यावर कळेल ना. मला तर ना एक वेगळाच डाऊट येतोय सरकार. काय? ते श्रद्धाला किडनॅप करून तिला मारून तो आळ तुमच्यावर टाकायचा अपोजिशन वाल्यांचा प्लॅन तर नसेल ना? बघा ना, तो प्लॅन सक्सेसफुल नाही झाला तर त्यांनी बिल्डिंग तर पाडली नसेल. मला तर फुल ऑन डाऊट आहे सरकार. तुम्हाला त्रास द्यायचा ना, त्यांनी विडाच उचललाय. तू गप्पा बस. वाटेल ते बडबडू नकोस. गाडी थांबव. काय झालं सरकार? गाडी थांबव. प्रश्न विचारू नकोस. गाडी थांबव. सरकार, तुम्हाला परत त्रास होतोय का? आपण डॉक्टरकडे जाऊयात का? गरज नाहीये. मला सांग, तू आणि शक्ती श्रद्धाकडे कसे काय पोचलात? तिथला पत्ता तुम्हाला कोणी सांगितला? मॅडम, तिथला पत्ता आम्हाला खरं तर कोणी दिलाच नव्हता. इनफॅक्ट आम्हाला त्या दिशेने जायचंच नव्हतं. तिथे जे काही घडलं ते खूपच विचित्र आणि अनपेक्षित होतं. तुम्ही याला योगायोग म्हणा हवं तर. म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनच्या दिशेने चाललो होतो. शिवा महादेवाच्या देवळासमोर थांबला. श्रद्धाचा ठाव ठिकाणा कळावा म्हणून देवासमोर प्रार्थना करायला. आणि तितक्यात एका माणसाने माझी पर्स चोरली. त्याने पर्स चोरल्यावर आम्ही त्याचा पाठलाग केला, तर नंतर कळलं की तो चोर नव्हताच. म्हणजे तो चोर नव्हता? त्याने तुझी पर्स नेली ना? मॅडम, त्याने पर्स चोरली, पण पुढे जाऊन रस्त्यात ती पर्स टाकून तो पळून गेला. असं कसं होऊ शकतं? तो चोर तुझी पर्स चोरी करून घेऊन जातो आणि रस्त्यात कुठेतरी टाकतो. हा मॅडम, हे असं सगळं घडलं. तुम्ही याला सगळ्याला निव्वळ योगायोग म्हणावं तर. योगायोग? मॅडम, योगायोग? भद्राला गंडवतेस? भद्राला? मॅडम, कोण आहेस तू? बोल, कोण आहेस तू? त्या मैत्रीची शक्ती असतो तू? त्या मैत्रीची शक्ती असतो तू? बोल बोल, कोण आहेस तू? बोल. त्या मैत्रीची शक्ती असतो. बोल बोल. मॅडम मॅडम मॅडम, तुम्ही याला योगायोग म्हणा किंवा श्रद्धाचं लक, पण मी तर म्हणते बरं झालं त्या चोरानं माझी पर्स चोरली. नाहीतर आम्ही श्रद्धापर्यंत पोहोचूच शकलो नसतो. खरं तर आता नरबळी या प्रकरणाचा ना समूळ नाश व्हायला हवा. तो शिवा म्हणतो ना तेच होईल. पोलीस आता या सगळ्याचा शोध घेत आहेत आणि या सगळ्या मागे कोण आहे ना हे पोलिसांनी शोधलंच पाहिजे. या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे ना त्याने समोरच यावं. मीच पहिले जाऊन सगळ्यांचा थुक्की बघा. मी मॅडम
काय समजायचंय नक्की? इडलीवाल्याची शक्ती हीच मैत्रीची शक्ती असेल का? पण ह्या मैत्रीच्या शक्तीला 10 वर्षांपूर्वीच मी ढगात पाठवलंय. तरीही राहून राहून मला असं का वाटते की आमच्या समोर आलेली शक्ती आणि ही मैत्रीची शक्ती ह्या दोघी एकच आहेत. शोध घ्यायला हवा. काहीही अघटित घडण्याआधी मला शोध घ्यायला हवा.